हाय फ्रेंड्स, कसे आहात? कितीही नवीन नवीन रेसिपी असल्या तरी आठवण येते ती आईच्या किंवा आजीच्या हातच्या रेसिपीची. अशीच एक भरल्या वांगीची रेसिपी तुमच्यासाठी. त्यासाठी इथे मी मीडियम आकाराचे वांगे घेतलेले आहेत. कट करायचे आहेत आणि काळे पडू नये म्हणून पाण्यामध्ये ठेवायचे आहेत. मसाल्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये शेंगदाणे आणि तीळ छान भाजून साईडला काढून घ्यायचे आहेत. त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून धने, हिरवी मिरची, खोबरं, थोडेसे खडे मसाले आणि बारीक कापलेला कांदा टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे. आता भाजलेला मसाला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला, मीठ, थोडासा गरम मसाला आणि धने पावडर टाकून छान वाटून घ्यायचा आहे. वाटून घेतलेला मसाला आपण कापून ठेवलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेले वांगे सोडून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी छान आलटून पालटून भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी वांगे भाजले का त्याच्यावर झाकण ठेवायचे. 15 ते 20 मिनिटानंतर झाकण काढायचे. वांगे आपले छान परतले तिथं. त्याला थोडंसं उलटण्याच्या साहाय्याने परतून घ्यायचे आणि शिल्लक राहिलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 15 मिनटं मसाल्यामध्ये भाजी छान शिजू द्यायची आपल्याला. 15 मिनिटानंतर वरतून कोथिंबीर टाकून सजून घ्यायचे. तयार आहे आपल्या आजीच्या हातची भरल्या वांग्याची रेसिपी. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.